सिंह राशी श्रावणात घडणार एक मोठी भविष्यवाणी सावधान 2025 साप्ताहिक राशीफल. सिंह राशी नवीन आठवडा नवीन ऊर्जा आणि नवीन संधीसह दाखल होणार आहे. सोमवार 28 जुलै 2025 पासून सुरू होणारा हा आठवडा ग्रहांच्या स्थितीमुळे आणि नक्षत्रांच्या विशेष युवकामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचे परिणाम सिंह राशीवर दिसून येतील आणि हा काळ सिंह राशीसाठी खास असू शकतो. मग तो आरोग्याशी संबंधित असो, कौटुंबिक संबंधाशी असो, मुलांचा आधार असो किंवा यशाकडे वाटचाल असो. चला तर मग जाणून घेऊया 28 जुलै ते 3 ऑगस्ट 2025चे साप्ताहिक राशीफल सिंह राशीसाठी कसे असेल. सिंह राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ अनुकूल आहे. आठवड्याचा उत्तरार्धात गुंतवणुकीसाठी चांगला राहील. आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या नाही. नियमित व्यायाम करा. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. जर तुम्ही अविवाहित असाल तर लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. ह्या आठवड्यात तुमचा प्रेमविवाह होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी खूप चांगला राहील आणि तुमचे प्रेमजीवन प्रेमाने पुढे जाईल. अशा परिस्थितीत या सुंदर वेळेचा योग्य फायदा घेण्याचा प्रयत्न करा आणि प्रत्येक जुने वाद सोडवण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या विवाहित लोकांसाठी हा आठवडा सामान्यपेक्षा खूपच चांगला राहील, कारण या संपूर्ण आठवड्यात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारांमध्ये कोणताही वाद होणार नाही, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकाल. सिंह राशी या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास नवीन उंचीवर जाईल. करिअर किंवा व्यवसायाशी संबंधित निर्णय आता योग्य दिशेने जातील. गेल्या काही आठवड्यापासून अडकलेली कोणतेही कामे या आठवड्यात पुन्हा रुळावरील. नोकरी किंवा अभ्यासात तुम्ही एक नवीन कल्पना आणाल, जी लोकांना प्रभावित करेल. तुम्ही सामाजिकदृष्ट्या सक्रिय असला. मित्र, नातेवाईक किंवा सहकारी तुमच्याकडून मदत किंवा सल्ला घेऊ शकतात. तुम्हाला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र वाटेल, परंतु खर्च देखील वाढू शकतो. साधे बजेट बनवा. आरोग्य सामान्य राहील, परंतु थोडीशी चपळता तुमचा मूड चांगला ठेवेल. संध्याकाळी चालणे किंवा संगीत मानसिक शांतीसाठी उपयुक्त ठरेल. सिंह राशी बोधक अजूनही तुमच्या राशीत असल्याने कन्या राशीचा ते चंद्र तुम्हाला पुढील काही आठवड्यांमध्ये अधिक यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कामांची माहिती देतो. तर दर मंगळवारी तूळ राशीतील चंद्र तुम्हाला काम करण्यासाठी चांगली ऊर्जा देतो. विशेषतः जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही मंदीच्या स्थितीत आहात. आता सूर्य तुमच्या राशीत असल्याने परिस्थिती बदलत आहे आणि तुम्हाला तुमच्या स्वभावात अधिक रस वाटत आहे. पुढील काही आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जेची पातळी वाढेल अशी अपेक्षा आहे. 30 तारखेला शुक्र कर्क राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुमच्या मनात स्वतःची काळजी घेण्याचा विचार येतो आणि पुढील काही आठवड्यांमध्ये तुमच्या गरजांना प्राधान्य देण्याची आठवण येते. 31 तारखेला चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करतो, जर तुमच्यासाठी एक आवश्यक ऊर्जा आहे, कारण तो स्वतःला मूळ धरून आणि घरातील लोकांशी संपर्क साधून उपचार करण्याच्या संकल्पनेला प्रोत्साहन देतो. ऑगस्टच्या अखेरीपर्यंत शुक्र कर्क राशीत असताना तुमचे प्रियजन तुम्हाला रिचार्ज आणि बरे होण्यास मदत करतील. गृहस्थिती पाहता सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा यश घेऊन येईल. या आठवड्यात तुम्ही स्पर्धा आणि सर्जनशील क्षेत्रात पुढे जाताल. संगीत आणि साहित्याकडे तुमचा कल वाढू शकतो. कौटुंबिक बाबींमध्ये तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता, परंतु अपूर्ण कामे पूर्ण होण्यास वेळ लागेल. तुमची उपस्थिती तरंगसाठी उपयुक्त ठरेल. मित्रांसोबत सकारात्मक चर्चा होईल. नात्यात गोडवा टिकून ठेवा. तुम्ही तुमच्या कामात यशस्वी व्हाल. तुम्हाला पाठीमागे मिळेल आणि प्रवासाला निघणाऱ्यांनाही यश मिळेल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. या काळात पैसे मिळवण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे अडकलेले पैसे मिळतील आणि तुमच्या आयुष्यात कर्जाशी संबंधित असलेली चिंता संपेल. दीर्घकाळापासून आजार बरे होतील. प्रेमजीवनात तुम्हाला यश मिळेल. गुरुवार आणि शुक्रवार ही कोणत्याही प्रकारची समस्या येण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही सहकार्य मिळेल. सिंह राशी तुमच्या कुंडलीत आकाश अनुकूलतेने जुळत असल्याने हा आठवडा तुमच्यासाठी चमकणार आहे. सूर्य तुमच्या राशीला प्रकाशित करत असल्याने आत्मविश्वास तुमचा मित्र आहे आणि नेतृत्व करण्याच्या आणि सर्जनशीलता व्यक्त करण्याच्या संधीचा फायदा घ्या. तुमच्या व्यवसायात क्षेत्रात ठाम संवाद तुमच्या बाजूने निकालांवर प्रभाव टाकू शकतो. आघाडीचे प्रकल्प तुमचा करिश्मा ठरेल. आठवड्याच्या मध्यभागी परस्परांविरोधी मागण्यात तुमच्या बहुकार्य कौशल्यांची चाचणी येऊ शकतात. म्हणून ताण व्यवस्थापित करण्यासाठी प्रभावीपणे प्राधान्य द्या. शुक्र वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तुमचे आकर्षण वाढवतो.
तुमचा चुंबकत्व मोहक आहे. सामायिक, कौटुंबिक किंवा कल्पनांमध्ये असो किंवा जिव्हाळ्याच्या वातावरणात उबदारपणा आणि जोडणीच्या क्षणांचा आनंद घ्या. आर्थिकदृष्ट्या सावध राहा. फायदेशीर संधी स्थितीचा वर असताना त्यांना काळजीपूर्वक विचार करणे आवश्यक आहे. आठवड्याचा शेवट शोध घेण्यास प्रोत्साहन देतो. तुमच्या आत्म्याला उत्तेजित आणि बळकट करणाऱ्या क्रियाकलापांची योजना करा. आरोग्याच्या बाबी एकूण कल्याणावर भर देतात, तुम्हाला शारीरिक व्यायामात सहभागी होण्यास आणि आहार संतुलन राखण्यास प्रोत्साहित करतात. त्या आठवड्यातील अग्निबाई वैश्विक ऊर्जेचा आलिंगन घ्या जेणेकरून आतील आणि बाह्य दोन्ही बाजूने प्रगती होईल. एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.